नमस्कार मंडळी, आपल्या समाजातील जो अतिशय कष्ट करणारा, अतिशय रिस्क घेणारा जो कामगार वर्ग आहे तो म्हणजे चोर. आपण सर्व यांना नाव ठेवत असतो. खरं पाहिलं तर चोरांमुळेच खऱ्या अर्थाने ज्या कुलूप बनवणाऱ्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांमध्ये लाखो कामगार काम करतात. जर त्या कंपन्या बंद पडल्या तर काय होईल? लाखो लोक रस्त्यावर येतील, भीक मागायची वेळ येईल त्यांच्यावर. म्हणून आपण चोराचे उपकार मानायला पाहिजे. जर चोर नसते तर CCTV बनवणाऱ्या कंपन्यांचं काय झालं असतं मित्रांनो? आणि चोर नसते तर हे सिक्युरिटी गार्ड वेगवेगळ्या ऑफिसमध्ये वेगवेगळ्या आस्थापनांमध्ये जे सिक्युरिटी गार्ड ताटमानेने जगतात किंवा कधी कधी झोपून ड्युटी करतात, त्यांच्या घरच्या चुली पेटल्या असत्या का? आणि जर चोर नसतेच तर आज आपल्या देशामध्ये जे लाखो पोलीस काम करतायत त्यांची संख्या घटली असती आणि त्यांना फक्त ट्रॅफिक पुरती शिट्टी वाजवून बसावं लागलं असतं. जर चोर नसते तर सिंगम, सिम्बा सारखे एवढे सुपरहिट पिक्चर आले असते का? या चोरांमुळे अजय देवगण किंवा अजून जे कलाकार आहेत खऱ्या अर्थाने या चोरांमुळे त्यांना प्रसिद्धी मिळाली. आणि अजून महत्वाची गोष्ट, चोरांमुळेच हे श्रीमंत लोक आपले लाखो करोडो रुपये कपाटात लपवून ठेवतात. पण आपले चोर किती हुशार आहे बघा. ते लाखो करोडो रुपये जे लपवून ठेवलेले आहेत ते कपाट फोडून ते बाहेर काढतात आणि त्याला मार्केटमध्ये आणून देशाचा GDP वाढवतात. म्हणजे आपल्या देशातील नवे संपूर्ण जगातील चोर सगळ्या लोकांसाठी किती महत्वाचं काम करतात हे बघा. आणि म्हणून माझी विनंती आहे की चोरांच्या नावाने खडे फोडू नका, त्यांचे आभार माना. कारण आज जे काही आहेत ते सर्व चोरांमुळेच. नाहीतर आपण आपल्या घराचं कुलूप सुद्धा लावलं नसतं, कडी सुद्धा लावली नसती. म्हणून त्यांना रोज थँक्यू म्हणायला शिका.